कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील भरणे येथे मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून सरपंचांची कार 3 ते 4 पलट्या घेत गटारात कोसळली। या अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। मागून आलेल्या क्रेटा कारने किया कारला जोरदार धडक दिल्याची माहिती आहे। दरम्यान क्रेटा कारमधील 4 संशयित घटनास्थळावरून पळून गेले होते। त्यापैकी 3 पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या कारमधून कटर, पाने, हँड ग्लोव्ज आणि इतर संशयास्पद साहित्य आढळल्याची माहिती आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। आमचे प्रतिनिधी बाळू संगरे यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा नेहमीच कोकणकरांच्या जीवाशी खेळणारा महामार्ग म्हणून ओळख आहे या महामार्गाची। या महामार्गावर दिवसागणित हे अपघात होत असतात। आता अपघाताची कारण ही फार वेगळी जरी असली तरी आताचा जो अपघात आहे तो अतिशय भयानक आहे। कारण या अपघातामध्ये तुम्ही जर बघू शकता या ठिकाणी अगदी नवीन जी कार आहे ती इथल्या स्थानिक सरपंच महोदयांचे जे आपल्या घराकडून खेड या ठिकाणी जात असताना मागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना अतिशय मोठा दणका दिला आणि ही गाडी एक 4-5 गोलांट्या घेऊन ही गटारामध्ये पडलेली आहे। तुम्ही गाडीची अवस्था या ठिकाणी बघू शकता। सुदैवाची गोष्ट ही आहे की यामध्ये दुखापत जरी फार मोठ्या प्रमाणात कोणाला झाली नसली तरी अपघात मात्र हा भयंकर आहे। जेवढा भयंकर तुम्ही या ठिकाणी बघताय त्याही पेक्षा अपघाताच्या वेळेस तुम्ही या ठिकाणी झालेला आवाज असेल किंवा ही गाडी ज्यावेळेस गरंगळत या गटारापर्यंत गेली त्यावेळेची परिस्थिती पाहणारे सांगतात की हा भयानक या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। जो अपघात ही गाडी रस्त्याने जात असताना मागून येणाऱ्या कारने भरधाव वेगाने ह्या कारला ठोकलेला आहे। आणि याच अपघातामध्ये अजून एक ट्विस्ट या समोर येते की जी कार आहे ज्या कारने या गाडीला ठोकलेला आहे ती कार तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ज्या कारमध्ये अतिशय संशयास्पद काही गोष्टी आहेत त्या काय आहेत त्या तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो। हीच ती कार आहे ज्या कारने भरधाव वेगाने या कारला ठोकलेला आहे। आणि या कारमध्ये आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी मात्र संशयास्पद अशा काही गोष्टी आहेत। कार जर पाहिली तर ही कार मात्र महागडी कार आहे, पण या महागड्या कार मध्ये अशा प्रकारचे हे कपडे आणि या कपड्यांबरोबर या काही गोष्टी ज्या तुम्हाला दिसत आहेत, हा मोठा जो कटर आहे हा कशासाठी आहे, अनेक पाने या गाडीमध्ये आहेत, अनेक संशयास्पद या गोष्टी या ठिकाणी स्थानिकांच्या नजरेत आलेल्या आहेत, पोलिसांच्या नजरेत आलेल्या आहेत। पुढे जर तुम्ही बघितलं तर या कारमध्ये आता तुम्हाला अनेक गोष्टी संशयास्पद दिसतील। ज्या कारमध्ये हँगग्लोव्ज आहेत, ज्या कारमध्ये अनेक पाने आहेत आणि हे सगळ्या संशयास्पद गोष्टी आता मात्र संशयाची सुई बनलेल्या आहे। कारण या घटनेची पाहणी केल्यानंतर स्थानिकांचा असा दावा आहे की ही कार कदाचित चोरीच्या दृष्टीने बाहेर पडली होती। कारण या अपघात झाल्यानंतर या कारमध्ये असणारे जे युवक होते ते मात्र तात्काळ या ठिकाणून गायब झालेत। मग गायब होत असताना या चोरीच्या उद्देशाने सगळे जे साहित्य या गाडीमध्ये दिसत आहे, स्थानिकांचं असं म्हणणं आहे की चोरी करून आलेले हे चोर असावेत आणि म्हणून अपघात झाल्यानंतर ते तात्काळ इथून पळ काढलेला आहे। पोलिसांनी मात्र तात्काळ या ठिकाणी धाव घेतली। पोलिसांनी संशयास्पद 3 जणांना या ठिकाणी अटक केली। स्थानिकांचं म्हणणं आहे की या कार मधून 4 जण प्रवास करत होते। मग आता एक जो प्रवासी आहे तो कुठे गेला आणि तो जात असताना इथून पळून जे गेले आहेत, इथून जे निघून गेलेत त्यांच्याकडे काय कुठला माल होता अशा प्रकारचा संशय आता स्थानिक व्यक्त करतायत। स्थानिकांचं म्हणणं असं आहे की ज्या वेगाने ही कार चालली होती नक्कीच कदाचित यामध्ये चोरीचा माल असू शकतो, चोरीच्या उद्देशाने हे जात असावेत आणि म्हणून अतिशय भयंकर वेगाने या कारने ठोकर दिलेली आहे। ज्या ठोकरीमध्ये इथले स्थानिक सरपंच आता मात्र हॉस्पिटलाइज झालेले आहेत। इथून पुढचा प्रवास, इथून पुढचा तपास आता स्थानिक पोलीस करत आहेत। या ठिकाणी पाहिलं तर प्रचंड बघ्यांची गर्दी झालेली आहे, परंतु या मात्र अपघातामधून अजून काय उलगडणार आहे का? कारण अनेक ज्या जर गोष्टी बघितल्या तर खेड तालुक्यामध्ये चोरीच्या घटना ह्या नेहमीच नोंदल्या गेल्यात आणि त्यातूनच आता पोलिसांना इथे मात्र तपास हा वेगाने करावा लागेल। बाळू संगरे, माझे कोकण, खेड, रत्नागिरी।